हॅलो. गुड मॉर्निंग सगळ्यांना. माझा आवाज सगळ्यांना ऐकायला येतो आहे का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. माझा आवाज ऐकायला येतो आहे का? ओके. तर आपण स्टार्ट करूया. जिथपर्यंत बाकीचे लोक जॉईन होत नाहीत तिथपर्यंत आपण थोडीशी रिव्हिजन करूया. आपण मार्जिनल कॉस्टिंग हा टॉपिक जो सुरू केलेला आहे तर त्याच्या फॉर्म्युलाची रिव्हिजन करणं खूप गरजेचं आहे, नाही तर तुम्हाला सम सॉल्व करता येणार नाहीत. तर आपण स्टार्ट करूया. मी स्क्रीन शेअर करतो. ओके. सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का? आता येतं आहे तुमच्याकडे? सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. ओके. तर आपण स्टार्ट करूया. ओके, लाईट गेलेले आहेत. तर मी तुम्हाला रेकॉर्डिंग पाठवीन. नेटवर्क असेल तर आपण बघूया. लाईट इकडे गेलेले आहेत. बरं, ओके, लाईट आहे तिकडे. ठीक आहे. तर आपण एकदा रिव्हिजन घेऊया. जे जे फॉर्म्युलाज आपण शिकलो त्याची रिव्हिजन घेऊया. आणि सगळ्यांनी टायमात जॉईंट व्हायला पाहिजे लेक्चरला. कोणी उशीर करू नका. तुमचं टी.वायचं वर्ष आहे, खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे सगळ्यांनी टायमात जॉईंट व्हायला पाहिजे. बाकीच्या तुमच्या फ्रेंड्स लोकांना पण सांगा. ओके. तर आपण वेळ न घालवता आपण स्टार्ट करूया. फॉर्म्युलाची रिव्हिजन आपण करूया. नंतर मग प्रॉब्लेम्सनं आपण स्टार्ट करूया. ठीक आहे. तर आता सगळ्यांनी नीट लक्ष द्यायचं आहे. फॉर्म्युलाज खूप महत्त्वाचा आहेत. फॉर्म्युला जर तुम्हाला कळले तरच तुम्हाला वापरता येईल. नुसतं फॉर्म्युला बायहार्ट करून वापरता येत नाही. हे तुम्हाला फॉर्म्युला कळले पाहिजेत. कसे वापरतो आहे ते कळायला पाहिजे. तर नीट लक्ष द्या. आता सगळ्यात पहिला जो फॉर्म्युला आपण शिकणार आहोत किंवा टेबल जे शिकणार आहोत ते आहे मार्जिनल कॉस्ट स्टेटमेंटचे. एक 5 ओळी तुम्हाला फक्त लक्षात ठेवायच्या आहेत. मार्जिनल कॉस्ट स्टेटमेंटमध्ये आपण काय करतो? पहिलं सेल्स घेतो. सेल्समधनं पहिली व्हेरिएबल कॉस्ट मायनस होते. व्हेरिएबल कॉस्ट मायनस झाल्यानंतर कॉन्ट्रीब्युशन मिळतं. कॉन्ट्रीब्युशनमधनं फिक्स कॉस्ट मायनस होऊन प्रॉफिट होते. फक्त 5 लाईनीचं हे स्टेटमेंट आहे. हे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. ओके. तर पहिलं स्टेटमेंट आहे मार्जिनल कॉस्ट स्टेटमेंट. तिथे आपण काय केलं? सेल्समधनं व्हेरिएबल कॉस्ट लेस केली आणि मग आपल्याला कॉन्ट्रीब्युशन मिळालं. त्याच्यातनं फिक्स कॉस्ट लेस केली आणि आपल्याला काय मिळालं? प्रॉफिट मिळालं. ओके. तर हे पहिले स्टेटमेंट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे 5 लाईनीचं. नंतर पुढचा जो आहे तो प्रॉफिट व्हॉल्यूम रेशोचा फॉर्म्युला. प्रॉफिट व्हॉल्यूम रेशोचा फॉर्म्युला सरळ आहे. आपल्याला कॉन्ट्रीब्युशनला सेल्सनी डिवाईड करायचं आहे. कॉन्ट्रीब्युशनला सेल्सनी डिवाईड करायचं आहे. मल्टिप्लाय बाय 100. कॉन्ट्रीब्युशन अपॉन सेल्स इंटू 100 हा फॉर्म्युला आहे. त्याच्यानंतर पुढचा जो फॉर्म्युला आहे ब्रेक इव्हन पॉईंट. आता नीट लक्ष द्या. ब्रेक इव्हन पॉईंटमध्ये काय लक्षात ठेवायचं की आपल्याला फिक्स कॉस्ट वसूल करायची आहे. आपण जी फिक्स कॉस्टचा खर्च केला आहे ती आपल्याला वसूल करायची आहे.
तर ब्रेक इव्हन पॉईंटचा फॉर्म्युला काय, फिक्स कॉस्ट अपॉन कॉन्ट्रीब्युशन पर युनिट. कशातनं वसूल करायची आहे ती, जे कॉन्ट्रीब्युशन पर युनिट मिळतं त्याच्यातनं ती वसूल करायची आहे. म्हणजे त्याचा फॉर्म्युला कसा लक्षात ठेवायचा, फिक्स कॉस्ट अपॉन कॉन्ट्रीब्युशन पर युनिट. नंतर अमाऊंटचा काय फॉर्म्युला आहे, ब्रेक इव्हन पॉईंट सेल्स अमाऊंट फिक्स कॉस्ट अपॉन प्रॉफिट व्हॉल्यूम रेशो. म्हणजे हे 3 फॉर्म्युले तुम्हाला लक्षात राहायलाच पाहिजेत. पहिलं पी व्ही रेशोचा फॉर्म्युला काय, कॉन्ट्रीब्युशन अपॉन सेल्स इंटू 100. नंतर ब्रेक इव्हन पॉईंट युनिट्स, तिकडे वसूल काय करतो, फिक्स कॉस्ट आपण वसूल करतो आणि त्याला डिवाईड कशाने करणार, कॉन्ट्रीब्युशन पर युनिटने करणार. त्याच्यानंतर पुढचा अमाऊंटचा फॉर्म्युला आहे. अमाऊंटच्या फॉर्म्युलामध्ये कॉन्ट्रीब्युशन पर युनिटच्या ऐवजी काय, प्रॉफिट व्हॉल्यूम रेशो आहे. ठीक आहे, तर हे 3 बेसिक फॉर्म्युला आहेत. त्याच्यानंतर मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं आणि पुढे आपण सेल्स रिक्वायर्डचा फॉर्म्युला डिस्कस केला होता. आता सेल्स रिक्वायर्ड म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं होतं की आयुष्यभर आपल्याला फिक्स कॉस्टच रिकवर करायची आहे का, आपल्याला फिक्स कॉस्ट बरोबर प्रॉफिट पण रिकवर करायचं आहे. तर याचा फॉर्म्युला तुमच्या ब्रेक इव्हन पॉईंट सारखाच आहे, फक्त शेपूट जोडायचं. वरती काय होतं, फिक्स कॉस्ट अपॉन कॉन्ट्रीब्युशन पर युनिट होतं, फिक्स कॉस्ट अपॉन कॉन्ट्रीब्युशन पर युनिट. इथे काय करतो, त्याच्यात डिझायर प्रॉफिट ॲड करतो. म्हणजे किती प्रॉफिट कमवायची आपली अपेक्षा आहे. 1 लाख प्रॉफिट कमवायचं असेल तर 1 लाख रुपये ॲड करायचे. म्हणजे फिक्स कॉस्ट समजा 10,000 रुपये येते, फिक्स कॉस्ट किती येते, 10,000 रुपये येते आणि 1 लाख रुपये प्रॉफिट कमवायचं आहे. तर आपण काय करायचं, 1 लाखाचा प्रॉफिट इकडे शेपूट त्याचं ॲड करायचं आणि खाली कॉन्ट्रीब्युशन पर युनिट करायचं. ओके, तर हा झाला सेल्स रिक्वायर्डचा फॉर्म्युला. ब्रेक इव्हन पॉईंट सारखाच आहे, फक्त याला डिझायर प्रॉफिट ॲड करायचं, इथे जे फूट जोडायचं डिझायर प्रॉफिट. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा जो फॉर्म्युला आहे तो आहे मार्जिन ऑफ सेफ्टी. आता मार्जिन ऑफ सेफ्टीचा फॉर्म्युले 2 आहेत. टोटल सेल जितके पण झाले असतील त्याच्यातनं ब्रेक इव्हन पॉईंट युनिट्सचा फॉर्म मायनस करायचे. ब्रेक इव्हन पॉईंट काय करायचं, मायनस करायचं. हे लक्षात ठेवा. मार्जिन ऑफ सेफ्टी म्हणजे फरक, टोटल सेल्स आणि ब्रेक इव्हन पॉईंट या दोघांमधला जो फरक असेल तो मार्जिन ऑफ सेफ्टी. आणि दुसरा फॉर्म्युला प्रॉफिट अपॉन कॉन्ट्रीब्युशन पर युनिट. म्हणजे पहिलं ब्रेक इव्हन पॉईंटचा काय होता, फिक्स कॉस्ट अपॉन कॉन्ट्रीब्युशन पर युनिट होतं, फिक्स कॉस्ट अपॉन कॉन्ट्रीब्युशन पर युनिट. नंतर सेल्स रिक्वायर्डमध्ये काय होतं, सेल्स रिक्वायर्डमध्ये फिक्स कॉस्टमध्ये प्रॉफिट ॲड केला गेला. आता इथे काय, प्रॉफिट अपॉन कॉन्ट्रीब्युशन पर युनिट. नंतर हा मार्जिन ऑफ सेफ्टी युनिटचे 2 फॉर्म्युले आहेत, तसेच मार्जिन ऑफ सेफ्टी अमाऊंटचे 2 फॉर्म्युले आहेत. फॉर्म्युला काय, टोटल सेल्स मायनस ब्रेक इव्हन पॉईंट अमाऊंट मायनस ब्रेक इव्हन पॉईंट अमाऊंट हे मायनस करायचे. आणि दुसरा फॉर्म्युला काय, प्रॉफिट अपॉन पी व्ही रेशो, प्रॉफिट अपॉन पी व्ही रेशो. त्याच्यानंतर जर समजा क्वेश्चनमध्ये विचारलं की प्रॉफिट कॅल्क्युलेट करा, जर समजा प्रॉफिट कॅल्क्युलेट करायला सांगितलं तर तुम्ही काय करायचं, मार्जिनल कॉस्ट स्टेटमेंट बनवायचं. ठीक आहे, आता शेवटचा फॉर्म्युला आपण बघणार आहोत. अल्टरनेट फॉर्म्युला म्हणजे दुसरा फॉर्म्युला काय, पी व्ही रेशो काढायचा. इन्क्रीज इन प्रॉफिट अपॉन इन्क्रीज इन सेल्स इंटू 100. म्हणजे फरक घ्यायचा, प्रॉफिट कितीने वाढला आहे अपॉन सेल्स कितीने वाढला आहे, या 2 गोष्टीचा फरक घ्यायचा आणि त्याचे पर्सेंटेज काढायचे. ठीक आहे, तर आपले एकदा रिव्हिजन झाली आपली. तर आता आपण काय करूया, प्रॉब्लेम्सना स्टार्ट करूया. मी तुम्हाला प्रॉब्लेम पाठवतो.
ओके, मी तुम्हाला क्वेश्चन पाठवलेला आहे. तर आता मी हा क्वेश्चन वाचतो. आता हा जो प्रॉब्लेम आहे याच्यात तुम्हाला काय दिलं आहे, प्रिपेअर मार्जिनल कॉस्ट स्टेटमेंट फॉर द प्रॉडक्ट ए बी अँड सी फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन. तर तुम्हाला मार्जिनल कॉस्ट स्टेटमेंट बनवायचं आहे, जे आपण सगळ्यात स्टार्टिंगला जे शिकलो मार्जिनल कॉस्ट स्टेटमेंट, ते तुम्हाला बनवायला सांगितलं आहे. आणि 3 प्रॉडक्ट आहेत तुमच्याकडे, प्रॉडक्ट ए, प्रॉडक्ट बी, प्रॉडक्ट सी. त्याचं बनवायचं आहे. ठीक आहे. तर इथे काय करायचं, आपले जे कॉलम्स आहेत, पर्टिक्युलर्स, प्रॉडक्ट ए, प्रॉडक्ट बी, प्रॉडक्ट सी आणि टोटल, असे 4 कॉलम बनवायचे. नंतर इकडे आपल्याला जो 5 लाईनींचा जो मार्जिनल कॉस्ट स्टेटमेंट आहे ते इकडे लिहायचं आहे. पहिलं सेल्स येणार, सेल्स नंतर व्हेरिएबल कॉस्ट येतं, ते मायनस केल्यावर आपल्याला कॉन्ट्रीब्युशन मिळतं आणि त्याच्यातनं फिक्स कॉस्ट मायनस केलं की आपल्याला प्रॉफिट मिळतो. आता सम सॉल्व कसं करायचा, पहिली गोष्ट सेल्स सगळे घ्यायचे, 4,000, 6,000, 10,000, त्यांची टोटल 20,000. पहिली सेल्स घेतले आपण. आता सेल्समधनं काय करायचं, व्हेरिएबल कॉस्ट पहिली मायनस करायची, 3600, 4,800, 6,000 अशी टोटल 14,400 ही मायनस होणार. आता ती झाल्यानंतर आपल्याला काय होतं, व्हेरिएबल कॉस्ट मायनस केले की आपल्याला कॉन्ट्रीब्युशन मिळतं. 400, 1200, 4,000 आणि 5,600 हे कॉन्ट्रीब्युशन मिळालं. त्याच्यानंतर आपण काय करतो, फिक्स कॉस्ट जी असते ती आपण मायनस करतो, त्याची टोटल घेतो. फिक्स कॉस्ट किती आहे, 600, 900 आणि 1,500. 600, 900, 1,500 टोटल किती होतात, 3,000 होतात. ती आपण काय करतो, 3,000 मायनस करतो आणि त्याचं उत्तर 2,500 येतं. तर सिम्पलचा प्रॉब्लेम होता. आपल्याला जो फॉर्मॅट आहे त्याप्रमाणे फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या, की इकडे सेल्सच्या ज्या व्हॅल्यू होत्या त्या घेतल्या, नंतर व्हेरिएबल कॉस्टच्या व्हॅल्यू ज्या होत्या त्या घेतल्या, आपल्याला ते वजा करून काय मिळालं, कॉन्ट्रीब्युशन मिळालं. आणि फिक्स कॉस्ट प्रत्येकाच्या द्यायची गरज नाही, डायरेक्टली तुम्ही सरसकट मायनस करू शकता आणि इथे 2,600 येतं. तर सगळ्यांना प्रॉब्लेम कळला का, मला चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. सगळ्यांना प्रॉब्लेम कळला का, मला पटापट रिप्लाय येऊ देत. जर कळला तर हो म्हणा, नाही कळला तर नाही म्हणा. मला सगळ्यांचे रिप्लाय यायला पाहिजेत. ओके, तर हा प्रॉब्लेम झाला आपला. आता दुसरा प्रॉब्लेम मी तुम्हाला ग्रुपवर पाठवतो. काय राफिद लेट जॉईन करतो लेक्चर, टायमवर जॉईन कर. ओके, दुसरा प्रॉब्लेम मी काय आलं, श्रद्धा तुला नाही कळलं का, कुठला पॉईंट नाही कळला पहिल्या प्रॉब्लेम मधला, कळला का नाही कळला. जर कळला तर अंडरस्टूड असं पाठव, नाही कळला तर नॉट अंडरस्टूड. सगळं कळलं ना श्रद्धा. नेक्स्ट प्रॉब्लेम तर समजले नाही पता. नेक्स्ट प्रॉब्लेम शिकवू तर दे आधी मला. आत्ता जस्ट पाठवलाय, वाचू दे, जरा श्वास घेऊ दे. काय तुम्ही, शिकवतो तुम्हाला, घाबरू नका. तुम्हाला शिकवल्याशिवाय जाणार नाही.
प्रांजल लेट जॉईन करते, टायमावर जॉईन करायचं. 20 मिनटं झाली आहे लेक्चर चालू होऊन. ओके, तर दुसरा प्रॉब्लेम नीट लक्ष द्या सगळ्यांनी. दुसरा प्रॉब्लेम जो आहे, कंपनी मेक्स अँड सेल्स 3 प्रॉडक्ट, म्हणजे 3 प्रकारचे प्रॉडक्ट कंपनी बनवते आणि विकते, एक्स, वाय आणि झेड. द युनिट कॉस्ट अँड सेलिंग प्राईस आर गिवन बिलो. म्हणजे एका वस्तूच्या त्यांनी किमती दिलेल्या आहेत. एक वस्तू बनवायला डायरेक्ट मटेरियल किती लागतं, डायरेक्ट लेबर किती लागतं, व्हेरिएबल ओव्हरहेड्स किती लागतात, सेलिंग प्राईस किती लागते. म्हणजे प्रत्येक वस्तू बनवायला त्यांनी खर्च दिलेले आहेत आणि सेलिंग प्राईस दिलेली आहे. नंतर फिक्स कॉस्ट 2,70,000 आहे. फिक्स कॉस्ट किती आहे, 2,70,000. आणि खाली त्यांनी दर महिन्याचं प्रोडक्शन दिलेलं आहे की मार्च महिन्यात एक्सचे 1,000 बनवले, वायचे 1,000 बनवले, झेडचे 1,000 बनवले. एप्रिलमध्ये एक्सचे 2,000, वायचे 1,300 आणि झेडचे 500. आता नीट लक्ष द्या, इथे प्रोडक्शन आपल्याला वाढलेलं दिसतं आहे, पण तरीसुद्धा तुमचा प्रॉफिट कमी होतो आहे. त्याचं रिझन आपल्याला द्यायचं आहे. यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर द मार्जिनल कॉस्ट स्टेटमेंट शोईंग द सेल्स अँड प्रॉफिट फॉर द मंथ ऑफ मार्च अँड एप्रिल. म्हणजे इकडे 2 बनवायचे आहेत, एक मार्चचं बनवायचं आहे आणि एक एप्रिलचं बनवायचं आहे. आणि दोघांमधल्या प्रॉफिटमध्ये फरक का पडला, जरी एप्रिलमध्ये सेल्स वाढलेला आहे तरी पण दोघातला प्रॉफिट कमी का झाला, याचं कारण आपल्याला द्यायचं आहे. ठीक आहे, तर आपण स्टार्ट करूया. पहिल्यांदा आपल्याला मार्चचं बनवायचं आहे, नंतर एप्रिलचं बनवायचं आहे. सगळ्यांनी नीट लक्ष द्या. आता त्याचा फॉर्मॅट कसं बनवतो. आता इकडे 3 प्रॉडक्ट आहेत आपल्याकडे. एकच्या ऐवजी किती प्रॉडक्ट आहेत, 3 प्रॉडक्ट आहेत. तर पहिला आपल्याला त्याचा फॉर्मॅट बनवायचा आहे. आणि या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला कॉस्ट पर युनिट दिलेली आहे, म्हणजे एका प्रॉडक्टला किती खर्च येतो. त्यामुळे तुम्हाला काय करायला लागेल, पर्टिक्युलर्सचा पहिला कॉलम ॲज इट इज करायला लागेल. नंतर प्रॉडक्ट एक्सचे 2 कॉलम, प्रॉडक्ट वायचे 2 कॉलम, प्रॉडक्ट झेडचे 2 कॉलम असे बनवायला लागणार. प्रॉडक्ट एक्समध्ये 2 कॉलम, प्रॉडक्ट वायमध्ये 2 कॉलम, प्रॉडक्ट झेडमध्ये 2 कॉलम असे तुम्ही बनवायचे. आणि त्याच्यानंतर किती युनिट्स बनवले, एक्सचे 1,000 बनवले, वायचे 1,000 बनवले, झेडचे 1,000 बनवले, एवढे युनिट्स तुम्ही प्रोड्यूस केलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आता आपल्याला मार्जिनल कॉस्ट स्टेटमेंट मांडायचं आहे. 5 अंकी जे आहे. पहिल्यांदा सेल्स येतात. तर सेल्स आपण काय केलं, कॉस्टशीटसारखं कॉस्ट पर युनिट पहिलं घेतलेलं आहे. 180, 250, 480, 180, 250 आणि 480. मग त्याला युनिट्सनी मल्टिप्लाय केलं. 1,000 युनिट्सनी मल्टिप्लाय केलं 1,80,000. इथे 1,000नी मल्टिप्लाय केलं 2.5 लाख. इथे 1,000नी मल्टिप्लाय केलं 4,80,000 आणि टोटल आली 9,10,000. तसंच सगळ्यांचं केलेलं आहे. डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर आणि व्हेरिएबल ओव्हरहेड्स तिन्ही पण व्हेरिएबल कॉस्टचे घटक आहेत. तिन्ही पण काय आहेत, व्हेरिएबल कॉस्टचे घटक आहेत. तर आता एक्सच्या बाबतीत काय 30, 40 आणि 30 आहेत. 30, 40 आणि 30. वायच्या बाबतीत किती आहेत, 60, 40 आणि 250. रोमा लेट जॉईन झाली बाळा. ओके, तर मी तुम्हाला हे स्टेटमेंट बनवायला शिकवत होतो. तर प्रॉडक्ट एक्सचं जो खर्च आहे 30, 40 आणि 30. प्रॉडक्ट एक्सचा खर्च किती आहे, 30, 40 आणि 30. नंतर प्रॉडक्ट वायचा खर्च काय, 60, 40 आणि पण 150. 60, 40 आणि 150 आहे. त्याच्यानंतर प्रॉडक्ट झेडचा जो खर्च आहे 80, 100 आणि 70. नीट लक्ष द्या. एक्सचा काय 30, 40, 30. वायचा 60, 40 आणि 150. झेडचा 80, 100 आणि 70. तर त्यांना कसं युनिट्सनी मल्टिप्लाय करायचं आहे. इकडे 1,000नी मल्टिप्लाय करायचं, इथे पण 1,000नी मल्टिप्लाय करायचं, इथेही 1,000नी मल्टिप्लाय करायचं आणि मग टोटल घ्यायची. टोटल घेऊन आपण काय करायचं, त्याची
सेल्समधनं या सगळ्या गोष्टी मायनस करून आपल्याला कॉन्ट्रीब्युशन मिळतं. सगळ्या गोष्टी मायनस करून काय मिळतं? कॉन्ट्रीब्युशन मिळतं. त्याच्यातनं फिक्स कॉस्ट एकत्र दिली आहे 2,70,000 सरसकट ती घ्यायची, जसं मागच्या प्रॉब्लेममध्ये आपण घेतली होती. 2,70,000 सरसकट घ्यायची आणि प्रॉफिट 40,000 आला. प्रॉफिट किती आला? 40,000. ओके. तर इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? चॅटबॉक्सवरती रिप्लाय करा. मला पटापट रिप्लाय येऊ दे. हो नाही, हो नाही. ओके. आता नीट लक्ष द्या. जसं आपण एप्रिलचं केलं, मार्चचं केलं, तसं एप्रिलचंही करायचं आहे. पहिलं कुठलं केलं? मार्चचं केलं. आता आपल्याला एप्रिलचं पण मार्जिनल कॉस्ट स्टेटमेंट बनवायचं आहे. फॉर्मॅट तोच आहे. एप्रिलचं मार्जिनल कॉस्ट स्टेटमेंट बनवण्याचा फॉर्मॅट तोच आहे. तर फॉर्मॅट कसा आहे? पहिलं पर्टिक्युलर्स कॉलम ऑब्वियसली आहे. नंतर प्रॉडक्ट एक्स, प्रॉडक्ट वाय, प्रॉडक्ट झेड याच्यात दोन कॉलम आहेत. प्रत्येकी किती कॉलम आहेत? दोन कॉलम आहेत. प्रॉडक्ट एक्समध्ये कॉस्ट पर युनिट टोटल कॉस्ट, प्रॉडक्ट वायमध्ये कॉस्ट पर युनिट टोटल कॉस्ट, प्रॉडक्ट झेडमध्ये कॉस्ट पर युनिट टोटल कॉस्ट आणि टोटल फायनली. ठीक आहे. तर आता इथे पहिल्यांदा सेल्स घेतले आपण 180, 250 आणि 480 आणि त्याला युनिट्सनी मल्टिप्लाय केलं. 2,000नी मल्टिप्लाय करून 3,60,000, इथे 1,300नी मल्टिप्लाय करून 3,25,000, 480ला 500नी मल्टिप्लाय करून 2,40,000 आणि नंतर ही टोटल घेतली. नंतर मगाचप्रमाणे आपण बाकीचे खर्च घेतो. डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर, व्हेरिएबल ओव्हरहेड्स हे किती आहेत? 30, 40 आणि 30. 30, 40 आणि 30नी आपण 2,000ला मल्टिप्लाय केले. नंतर वजा करून 80 आणि 1,60,000 होणार आहे. नंतर प्रॉडक्ट वायचं 60, 40 आणि 150 आहेत. याचे किती आहेत? 60, 40 आणि 150. तर त्यांनी मल्टिप्लाय करून आपण या व्हॅल्यूज काढल्या. नंतर प्रॉडक्ट झेडचं 80, 100 आणि 70 यांची टोटल वजा करून कॉन्ट्रीब्युशन काढलं आणि फायनली आपण काय करतो? यांची टोटल घेतो. आता ती टोटल वजा करून आपण काय करणार? 2,75,000 कॉन्ट्रीब्युशन मिळालं. 2,75,000 काय कॉन्ट्रीब्युशन आहे आणि त्याच्यातनं 2,70,000 फिक्स कॉस्ट वजा केली. 2,70,000 काय फिक्स कॉस्ट वजा केली. प्रॉफिट आला 5,000. आता नीट लक्ष द्या. त्यांनी क्वेश्चन काय विचारला आहे की आधी प्रोडक्शन कमी होतं तर प्रॉफिट जास्त होता. 40,000 प्रॉफिट कमवलेला आहे आणि प्रोडक्शन वाढवल्यावर आपला 5,000 प्रॉफिट कसं आहे? तर याचं रिझन आपल्याला इकडे द्यायचं आहे. याचं रिझन कन्क्ल्युजन इकडे लिहिलेलं आहे. द रिझन फॉर रिडक्शन ऑफ प्रॉफिट इन स्पाईट ऑफ इन्क्रीज इन प्रोडक्शन इज दॅट द प्रोडक्शन ऑफ प्रॉडक्ट झेड हॅज बीन रिड्यूस. त्याचं कारण काय की झेडचं प्रोडक्शन कमी झालेलं आहे, अर्धं झालेलं आहे. म्हणजे जिकडे मागच्या महिन्यामध्ये झेडचं प्रोडक्शन 1,000 युनिट्स होतं ते आता 500 झालेलं आहे. त्यामुळे झेडचं प्रोडक्शन कमी झाल्यामुळे आपला काय झालेला आहे? प्रॉफिट कमी झालेला आहे. ठीक आहे. तर सगळ्यांना कळलं का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. सगळ्यांना कळलं का? नंतर तुम्ही रेकॉर्डिंग बघून सगळ्यांनी प्रॉब्लेम लिहून मला पर्सनलवरती पाठवायचं आहे. सगळ्यांना कळलं का? मला चॅटबॉक्सवरती रिप्लाय येऊ देत. हॅलो, सगळ्यांना कळलं का? चॅटबॉक्सवर पटापट रिप्लाय येऊ देत मला. ओके. तर तुम्ही रेकॉर्डिंग बघून तो प्रॉब्लेम लिहून घ्या. आता मी तुम्हाला पुढचा प्रॉब्लेम पाठवतो.
ओके, पुढचा प्रॉब्लेम मी तुम्हाला पाठवलेला आहे. आता आपण तो स्टार्ट करूया. आता सगळ्यांनी नीट लक्ष द्या. ह्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला ब्रेक इव्हन पॉईंट कॅल्क्युलेट करायला सांगितलं आहे. कॅल्क्युलेट ब्रेक इव्हन पॉईंट फ्रॉम द फॉलोइंग डेटा. सेल्स दिलेले 10,000 युनिट्स @20 पर युनिट, म्हणजे 20च्या रेटने आपण वस्तू विकतोय. व्हेरिएबल कॉस्ट 10 आहेत. आता नीट लक्ष द्या. कधी पण एक सोपी टेक्निक काय की जिकडे सेलिंग प्राईस दिली असेल आणि व्हेरिएबल कॉस्ट दिली असेल तिकडे तुम्ही कॉन्ट्रीब्युशन काढायचं. तिकडे काय करायचं, कॉन्ट्रीब्युशन काढायचं. सेल्समधनं पहिलं व्हेरिएबल कॉस्ट आपल्याला मायनस करावं लागतं. नीट लक्ष द्या सगळ्यांनी. तर आता इथे पहिली गोष्ट, सेल्समधनं व्हेरिएबल कॉस्ट आपण मायनस केलेली आहे. सेल्सची व्हॅल्यू 20 आहे, व्हेरिएबल कॉस्ट 10 आहे आणि आपल्याला कॉन्ट्रीब्युशन पर मिळालेलं आहे. तर पहिली गोष्ट आपण काय केली, कॉन्ट्रीब्युशन पर युनिट कॅल्क्युलेट केली. ओके, तर सगळ्यांना ही स्टेप कळली का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. आपण काय केलं, सेल्समधनं व्हेरिएबल कॉस्ट मायनस केली, आपल्याला काय मिळालं, कॉन्ट्रीब्युशन मिळालं. तर ही स्टेप सगळ्यांना कळली का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. पटापट रिप्लाय येऊ देत मला. ओके, आता बघा, पहिली स्टेप काय, कॉन्ट्रीब्युशन पर युनिट काढलं. आता दुसरी स्टेप जी असते ती आपल्याला प्रॉफिट व्हॉल्यूम रेशो कॅल्क्युलेट करायचा असतो. प्रॉफिट व्हॉल्यूम रेशो, त्याचा फॉर्म्युला काय, कॉन्ट्रीब्युशन पर युनिट अपॉन सेलिंग प्राईस पर युनिट इंटू 100. म्हणजे कॉन्ट्रीब्युशनला सेलिंग प्राईसने मल्टिप्लाय करून डिवाइड करून इंटू 100 करतो. आता नीट लक्ष द्या. इथे काय केलं आहे, 20मधनं 10 गेले, 10 आले आपले. आता हे कॉन्ट्रीब्युशन आहे, 10 रुपये काय कॉन्ट्रीब्युशन आहे आणि सेलिंग प्राईस किती, 20 रुपये. सेलिंग प्राईस 20 रुपये म्हणजे 10ला 20ने डिवाइड केलं इंटू 100 म्हणजे 50% आलं. म्हणजे पहिली स्टेप तुम्ही काय केलं, कॉन्ट्रीब्युशन पर युनिट काढलं. दुसरी स्टेप प्रॉफिट व्हॉल्यूम रेशो. दुसरी स्टेप काय कॅल्क्युलेट केला, प्रॉफिट व्हॉल्यूम रेशो. तर सगळ्यांना प्रॉफिट व्हॉल्यूम रेशो कळला का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. मला पटापट रिप्लाय यायला पाहिजेत. सगळ्यांचे रिप्लाय येऊ देत. जर कळलं नाही तर क्लिअरली नाही म्हणून सांगा, मला प्रॉब्लेम नाही आहे, पण काहीतरी रिप्लाय यायला पाहिजे. पटापट रिप्लाय द्या. सगळ्यांना पी व्ही रेशो कळला का? ओके, आता पी व्ही रेशो काढल्यानंतर पुढची जी स्टेप्स असते ती असते ब्रेक इव्हन पॉईंट युनिट्स. ब्रेक इव्हन पॉईंट युनिट्स आणि ब्रेक इव्हन पॉईंट अमाऊंट. आता ब्रेक इव्हन पॉईंटबद्दल मी तुम्हाला काय सांगितलं होतं की फिक्स कॉस्ट आपल्याला वसूल करायची आहे. काय वसूल करायचे, फिक्स कॉस्ट वसूल करायचे. आणि कशातनं वसूल करायची, कॉन्ट्रीब्युशन पर युनिट. फिक्स कॉस्ट वसूल करायची कशातनं करायची, कॉन्ट्रीब्युशन पर युनिट त्याच्यातनं करायची आहे. आता फिक्स कॉस्ट आपल्याला 80,000 दिलेली आहे. फिक्स कॉस्ट किती दिलेली आहे, 80,000 आणि प्रत्येक युनिटमधनं कॉन्ट्रीब्युशन 10 मिळतं. आपल्याला टोटल पाहिजे 80,000, प्रत्येक युनिटमधनं किती मिळतं, 10 मिळतं. म्हणजे जेव्हा आपण 8,000 वस्तू विकणार, त्यावेळेला काय आपण ब्रेक इव्हन पॉईंट अचीव करणार. सगळ्यांच्या लक्षात आलं ब्रेक इव्हन पॉईंट युनिटची स्टेप? सगळ्यांच्या लक्षात आली का ब्रेक इव्हन पॉईंट युनिटची स्टेप? पटापट रिप्लाय करा. हॅलो, सगळ्यांच्या लक्षात आली का? ओके, त्याच्यानंतर युनिट्स काढल्यानंतर पुढची स्टेप असते सेल्स किंवा अमाऊंटची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्याची. पुढची स्टेप काय, युनिट झाल्यानंतर सेल्स किंवा अमाऊंट कॅल्क्युलेट करण्याची. तर इकडे पण फॉर्म्युला सेमच आहे. आपल्याला वसूल काय करायची, फिक्स कॉस्ट आणि डिवाइड कशाने केली, कॉन्ट्रीब्युशन पर युनिटने केली. आता इथे कशाने डिवाइड करणार, प्रॉफिट व्हॉल्यूम रेशो. इथे कशाने डिवाइड करणार, प्रॉफिट व्हॉल्यूम रेशो. आता नीट लक्ष द्या. फिक्स कॉस्ट आपली 80,000 आहे आणि पी व्ही रेशो 50% काढला. पी व्ही रेशो का 50% काढला. आता हे ॲन्सर काढायचं कसं, नीट लक्ष द्या. ॲन्सर कसं काढायचं, आता 80,000 डिवायडेड बाय 50%, याला आपण कसं लिहू शकतो, 80,000 इंटू 1/50% असं आपण लिहू शकतो. आणि 1/50% ते. आता नीट लक्ष द्या. 50% म्हणजे काय असतं, 50 भागिले 100 म्हणजे 50/100.
तर पुढची स्टेप काय येईल, 80,000 इंटू 1/50/100 असं येणार. ओके, इंटू 1/50/100 असं येणार. आता नीट लक्ष द्या, म्हणजेच आपण काय करणार, 80,000 इंटू वर गेल्यावर काय येईल ते 80,000 इंटू 100/50 आणि त्याचं उत्तर येणार 1,60,000. तुम्ही कॅल्क्युलेटरवरती जर करत असाल तर डायरेक्टली 80,000/50 आणि टक्के काढलं ना तर उत्तर येईल. पाठवलं आहे, हा प्रॉब्लेम पाठवला आहे. आत्ता जो लेटेस्ट ग्रुपला आला आहे ना तोच प्रॉब्लेम आहे. नीट लक्ष द्या, हे ब्रेक इव्हन पॉईंटचं कॅल्क्युलेशन कसं केलं आहे ते कळलं पाहिजे सगळ्यांना. आता तुमच्याकडे जर कॅल्क्युलेटर असेल तर तुम्ही ते ट्राय करा. 80,000 टाका, कॅल्क्युलेटरवरती व्हॅल्यू टाका 80,000, नंतर अपॉन टाका 80,000 अपॉन, नंतर 50 टाका 80,000 अपॉन 50 आणि टक्क्याची चिन्ह टाका 80,000 अपॉन आणि 50 आणि टक्क्याचं चिन्ह. 1,60,000 व्हॅल्यू येते का बघा. ज्यांच्याकडे कॅल्क्युलेटर आहे त्यांनी ते ट्राय करा. एवढं करून पण तीच व्हॅल्यू येणार आणि कॅल्क्युलेटरवरती मी जे सांगतोय तसं केलं तरी 1,60,000 व्हॅल्यू येते का बघा. सगळ्यांनी चेक करा, कॅल्क्युलेटरवरती 1,60,000 व्हॅल्यू येते का आणि मला रिप्लाय करा. श्रद्धा ट्राय करे, 1,60,000 उत्तर येतं आहे का बघ कॅल्क्युलेटरवरती. 80,000 अपॉन 60 आणि पर्सेंटेज दाबायचं, चार बटणं दाबा. पहिला 80,000, नंतर अपॉन आणि 50 आणि टक्के, हे 4 बटणं कॅल्क्युलेटरवरती दाबा आणि 1,60,000 उत्तर येतं आहे का बघा. सगळ्यांनी चेक करा पटापट. 1,60,000 आन्सर येतं आहे का. आलं ॲन्सर. राफीदला पहिलं मिळालं. अजून कोणाला ॲन्सर येत आहे. ज्यांना ॲन्सर मिळालं असेल त्यांनी यस टाका, ज्यांना ॲन्सर मिळालं नाही त्यांनी नो टाका. राफीदला मिळालं. अजून कोणाला ॲन्सर मिळाला आहे. आणि आता या चॅप्टरसाठी सगळ्यांनी कॅल्क्युलेटर घेऊन बसलं पाहिजे, कारण आता पुढे कॅल्क्युलेशन्स मी तुम्हाला विचारणार आहेत, त्याची उत्तरं तुम्ही सांगायची. मागची बॅच याची उत्तरं मला पटापट द्यायची, तुम्ही पण त्याप्रमाणे मला उत्तरं दिली पाहिजेत. तर कॅल्क्युलेटर सगळ्यांनी घेऊन बसायचं आणि मला पटापट उत्तरं आली. श्रद्धाचं आलं. अजून कोणाचं आलं आहे. सगळ्यांनी चेक करायची. आत्ता या कॉलेज चालू होईल रे, आता तो विषय कशाला काढतो. कॉलेज चालू होईल, आता तू कॅल्क्युलेशन्स कर. कॉलेज कधी चालू होईल काय, नंतर तुला फोन करतो. रोमाचं आलं. 3 जणांचं आलं आहे. अजून 4 जण आहेत ग्रुपमध्ये, त्यांचं पण यायला पाहिजे. सगळ्यांनी कॅल्क्युलेट करायचं आहे. कोण कोण आहे अजून. ऐश्वर्या आलं का. ऐश्वर्याचं आलं. प्रांजल कॅल्क्युलेट कर. अजून कोण आहे. रोमाचं आलं. सेजल कॅल्क्युलेट कर. सेजल. श्रद्धाचं आलं. सृष्टी कॅल्क्युलेट कर. उत्तर आलं की मला पाठवायचं आहे. ऐश्वर्याचं आलं. अजून कोण राहिलं आहे. आता सृष्टी राहिली आहे. अजून कोण राहिलं आहे. सृष्टी आणि प्रांजलचं आलं. सृष्टी कॅल्क्युलेट कर. फक्त सृष्टीच राहिली आहे. कॅल्क्युलेट करून मला पाठव. आणि सगळ्यांनी कॅल्क्युलेटर ठेवायचं आहे. मला उत्तर तुम्ही सांगायची आहेत. मी कॅल्क्युलेशन जरी दिसली तरी तुम्ही कन्फर्म करायची आहेत तिकडे. सृष्टी उत्तर आलं का बाळा. सृष्टी कॅल्क्युलेट कर. कारण ही खूप महत्त्वाची स्टेप आहे. हे तुम्हाला पर्सेंटेजचं उत्तर कॅल्क्युलेटरवरती काढता यायलाच पाहिजे. ओके, ठीक आहे. तर आपण आता पुढे वळूया. आता नीट लक्ष द्या. आता या प्रॉब्लेममध्ये आपल्याला अजून काय विचारलं आहे की आपल्याला एवढा प्रॉफिट कमवायचा आहे. 60,000 रुपये आपल्याला काय करायचं आहे, प्रॉफिट कमवायचा आहे. तर त्याच्यासाठी
आपल्याला किती युनिट्स विकायला पाहिजेत, किती युनिट्स विकायला पाहिजेत जेणेकरून 60,000 प्रॉफिट आपल्याला कमवता येईल. ठीक आहे. तर आपल्याला त्याच्यासाठी सेल्स रिक्वायर्डचा फॉर्म्युला आपल्याला वापरायला लागेल, सेल्स रिक्वायर्ड युनिट्स. ओके. आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे याचे जे फॉर्म्युले आहेत ते कसे आहेत, ब्रेक इव्हन पॉईंट सारखेच आहेत. थँक्यू. याचे जे फॉर्म्युले आहेत ते ब्रेक इव्हन पॉईंट सारखेच आहेत. म्हणजे आपण ब्रेक इव्हन पॉईंट युनिट्स कॅल्क्युलेट करतो किंवा ब्रेक इव्हन पॉईंटचं सेल्स किंवा अमाऊंट कॅल्क्युलेट करतो, तशासारखेच हे फॉर्म्युले आहेत. तर इकडे आपण काय करतो, मगाशी फक्त फिक्स कॉस्ट घेतली होती, इथे फिक्स कॉस्ट बरोबर डिझायर प्रॉफिट पण घेतो. फिक्स कॉस्ट बरोबर काय घेतो, डिझायर प्रॉफिट पण घेतो. ठीक आहे. आणि त्याला कॉन्ट्रीब्युशन पर युनिटनी डिवाइड करतो. कशाने डिवाइड करतो, कॉन्ट्रीब्युशन पर युनिटनी डिवाइड करतो. आता फिक्स कॉस्ट 80,000 आहे, डिझायर प्रॉफिट 60,000 आहे. 80,000मध्ये 60,000 ॲड केले, त्याला कॉन्ट्रीब्युशन पर युनिट 10 आहे, त्याने डिवाइड केलं, म्हणजे इथे टोटल 1,40,000 आली. त्याला 10ने डिवाइड केलं 14,000 युनिट्स, त्याला 10ने डिवाइड केलं 14,000 युनिट्स. तर ही स्टेप सगळ्यांना कळली का, चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. सेल्स रिक्वायर्ड युनिटची स्टेप आहे ती सगळ्यांना कळली का, सेल्स रिक्वायर्ड युनिटची स्टेप सगळ्यांना कळली का, पटापट चॅटबॉक्सवर रिप्लाय होऊ देत. हेलो हेलो, हाँ राहुल भाई, हेलो. नाही ॲक्च्युली मला फोन नाही लावला इकडे वरती कॉलेजला अर्जंट कामामध्ये वरती ते हॉलचं काम अर्जंटली चालू करायला सांगितलेलं. हां आणि दुसरं काय म्हणतो, मला पार्सल पाठवलेलं. पार्सल पाठवलेलं बघा. लाईट आणि फोटो आलेले आहेत ना. हॅलो हॅलो सरांचा हात लागला असं त्यामध्ये ॲप्रिशिएशन पण दिलं आहे.
पायलिया बोल पायलिया सर आधी केस पाहिजे का अरे तुझी बुक वेगळी आहे कुठली अशी कुठे आहे अशीच आहे पेज चिपकवायला सोड ना रेग्युलर मध्ये ती पण नाही मी हाय पण मी त्याच्यात ते अर्ध नाही करणार लायसन्स त्याचं मी त्याचं जेवण बोट बाकी आहे ते सारखं खूप जड पाहिजे तो मिडल ते नाही दोन फार फक्त मिळत भेटते अरे ते तिथे सांग खाना खाणे घेऊन या म्हणजे उद्या इकडे गावाला ओके. आता सेल्स रिक्वायर्ड युनिट्स काढल्यानंतर आता आपल्याला कॅल्क्युलेट करायचे सेल्स रिक्वायर्ड अमाऊंट. तर इकडे न्यूमरेटरला सेमच आहे, फिक्स कॉस्ट अपॉन डिझायर प्रॉफिट अपॉन प्रॉफिट व्हॉल्यूम रेशो. तर हा फॉर्म्युला आहे, फिक्स कॉस्ट प्लस डिझायर प्रॉफिट अपॉन प्रॉफिट व्हॉल्यूम रेशो. तर इकडे आपण काय करतो आहे, 80,000मध्ये 60,000 ॲड करतो आहे, 80,000मध्ये 60,000 ॲड करतो आहे आणि त्याला प्रॉफिट व्हॉल्यूम रेशो जो 50% आहे त्यांनी डिवाईड करतो. म्हणजे 80 आणि 60 किती होतात, 1,40,000 होतात. 1,40,000ला 50%नी डिवाईड केले तर मागच्यासारखे जर तुम्ही कॅल्क्युलेट केले तर तुमचं उत्तर 2,80,000 होणार. म्हणजे 80,000मध्ये 60,000 ॲड करायचे, त्याला 50%नी भागायचं, त्याचं उत्तर किती येणार, 2,80,000 होणार. ठीक आहे. तर हा प्रॉब्लेम झाला. तर पुढचा प्रॉब्लेम मी तुम्हाला पाठवतो.
येतं 40%. नंतर पुढची स्टेप असते ब्रेक इव्हन पॉईंट. आता या प्रॉब्लेममध्ये युनिट्सबद्दल काय त्यांनी मेन्शन नाही केलेलं आहे. कॉन्ट्रीब्युशन पर युनिट म्हणा किंवा किती युनिट्स विकले असं काय त्यांनी म्हटलं नाही आहे. तर डायरेक्टली काय करायचं, ब्रेक इव्हन पॉईंट सेल्स अमाऊंट कॅल्क्युलेट करायचं. तर ब्रेक इव्हन पॉईंट सेल्स आणि अमाऊंट कॅल्क्युलेट कसं करायचं, फिक्स कॉस्ट अपॉन पी व्ही रेशो. आता फिक्स कॉस्ट कसं काढायचा, या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला टोटल कॉस्ट आणि व्हेरिएबल कॉस्ट दिलेली आहे, फिक्स कॉस्ट दिलेली नाही आहे. तर टोटल कॉस्टमधनं व्हेरिएबल कॉस्ट मायनस केली, टोटल कॉस्टमधनं व्हेरिएबल कॉस्ट मायनस केली की आपल्याला फिक्स कॉस्ट मिळेल. म्हणजे टोटल कॉस्ट 16 आहे, व्हेरिएबल कॉस्ट 12 आहे. 16मधनं 12 वजा केली की फिक्स कॉस्ट 4000 मिळेल. फिक्स कॉस्ट किती मिळेल, 4000. आणि 4000ला पी व्ही रेशो 40%. 4000ला पी व्ही रेशो किती, 40%. त्यांनी डिवाईड करून 10,000, त्यांनी डिवाईड करून किती येणार, 10,000 येणार. त्याच्यानंतर पुढे त्यांनी विचारलं आहे सेल्स रिक्वायर्ड, सेल्स आणि अमाऊंट. सेल्स रिक्वायर्ड, सेल्स आणि अमाऊंट विचारलेलं आहे. त्याचा फॉर्म्युला पण वगासारखाच आहे. फिक्स कॉस्टच्या ऐवजी फिक्स कॉस्ट प्लस डिझायर प्रॉफिट घ्यायचं. म्हणजे ते फिक्स कॉस्ट रिकवर करायची आहे, त्याच्यावर प्रॉफिट पण रिकवर करायचं आहे. डिवायडेड बाय प्रॉफिट व्हॉल्यूम रेशो. म्हणजे 4000मध्ये 4000 ॲड केले 8000 येणार. 8000 डिवायडेड बाय 40 म्हणजे 20,000. 8000 डिवाइड बाय 40% म्हणजे 20,000. त्याच्यानंतर त्याने आपल्याला मार्जिन ऑफ सेफ्टी विचारलेलं आहे. मार्जिन ऑफ सेफ्टी आपण कसं काढतो, 2 फॉर्म्युला आहे. एक टोटल सेल्स मायनस ब्रेक इव्हन पॉईंट, टोटल सेल्स मायनस ब्रेक इव्हन पॉईंट. टोटल सेल्स आपण आत्ता काढले 20,000. टोटल सेल्स किती काढले, 20,000 काढले. आणि ब्रेक इव्हन पॉईंट मगाशी 10,000 काढला. 20,000तनं 10,000 गेले 10,000 येणार. 20,000तनं 10,000 गेले किती येणार, 10,000 येणार. नंतर पुढचा जो फॉर्म्युला आहे प्रॉफिट अपॉन पी व्ही रेशो. प्रॉफिट अपॉन पी व्ही रेशो. तर प्रॉफिट कसं काढतो, कॉन्ट्रीब्युशन मायनस फिक्स कॉस्ट. कॉन्ट्रीब्युशन मायनस फिक्स कॉस्ट हा प्रॉफिट काढतो. 8000मधनं 4000 गेले, 4000 प्रॉफिट आहे, 4000 काय प्रॉफिट. आणि त्याला पी व्ही रेशोनी मल्टिप्लाय केले तरी उत्तर तेवढंच येतं, 10,000. ठीक आहे. तर दोन्ही फॉर्म्युला तुम्ही वापरले. टोटल सेल्समधनं ब्रेक इव्हन पॉईंट वजा करा किंवा दुसरा फॉर्म्युला प्रॉफिट अपॉन पी व्ही रेशो करा. दोघांचं उत्तर तुमचं सेमच 10,000 येतं. ठीक आहे. तर आपलं आजचं लेक्चर संपूया. सगळ्यांना थँक्यू. आणि सगळ्यांनी हे सगळे प्रॉब्लेम जे आहेत ते सॉल्व करून मला पर्सनलवरती पाठवा. ओके.